नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका सुरू आहेत, आम्ही वेगवेगळ्या भागात जिल्हाभरात फिरत आहेत. सध्या आम्ही कासार शिरशी या गटामध्ये आहेत. इथं जिल्हा परिषदचे जे भाजपचे उमेदवार आहेत ते आमच्यासोबत आहेत. पंचायत समितीचे पण उमेदवार आहेत, दोघं आमच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत मी बोलणार आहे आणि एकूण कसं निवडणुकीची काय स्ट्रॅटेजी आहे, कुठले मुद्दे घेऊन ते जात आहेत लोकांकडं, याविषयी बोलणार आहेत. धुमाळ साहेब, सध्या मी उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. तुम्ही दोघं उमेदवार आहात. काय मुद्दे घेऊन लोकांकडे जात आहे आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत? पहिल्यांदा मी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या 68 गावामध्ये आमदार अभिमन्यू पवारसाहेब यांनी जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपयाची निधी आणली आणि त्यातून कासार शिरसी तालुका हा पहिल्यांदा आम्ही स्वप्नासुद्धा भेटलो नव्हतं की कासार शिरसी तालुका होईल. त्यानंतर कासार शिरसी आजू तालुका मंजूर होईपर्यंत जे काय लागणार आहे आपला डिपार्टमेंट, तहसील असेल, बांधकाम विभाग असेल, उपजिल्हा रुग्णालय ते कासार शिरसीमध्ये आणले. पुन्हा कासार शिरसीचे तहसीलचं काम पूर्वपदावर आहे. प्रत्येक गावामध्ये 2 कुटी असेल, 3 कुटी असेल, प्रत्येकाची गावची लोकसंख्या बघून प्रत्येक गावाला जितका पाहिजे तितका निधी आमदार साहेबांनी दिलेत. आमदार साहेबाचा आता विकास जरा सांगायचा असेल तर 2-3 तास आपणाला पुरणार नाहीत. आणि त्या साहेबाच्या विकासाच्या ताकदीवर, विकासाच्या जोरावर जो प्रगती विकासाची गंगा जी 68 गावामध्ये वाहते आणि त्यातून कासार शिरसी हा त्यांचं मूळ गाव आहे. आता मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये आमदार अभिमन्यू पवार हे मुक्काम पोस्ट कासार शिरसी आहे आणि त्यांचं गाव आहे. त्यामुळं ह्या गावाचा एवढा भरपूर विकास झाला. मार्केट वाढलं गेलं. ह्या मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट या जवळपास मार्केटची प्रगती आज मागे 50 वर्षामध्ये काही मार्केटमध्ये नव्हतं. मार्केट हे कासार शिरसी आहे आणि कासार शिरसी गाव हे एक मार्केट व्यापारी माइंडचं गाव आहे. त्यामुळं ह्या लोक एवढे सुशिक्षित हुशार आहेत आणि तो विकासाच्या विचार करून विकासाच्या जोरावर आज आम्ही त्या व्यापारी लोकांना, मतदारसंघातील लोकांना मतदान मागत आहे. कासार शिरसी तुम्ही म्हणल्याप्रमाणे व्यापारी एक शहर आहे, सोबतच बॉर्डरचा पण हा एरिया आहे. आगामी काळात सत्ता तुमचीच आहे, मुंबईत आहात, म्हणजे दिल्लीत पण तुम्हीच आहात. काय वेगळं विजन असणार आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण, आणि आमदार म्हणून तुमचेच आहेत, तर काय विजन असणार आहे वेगळं, खास करून व्यापाऱ्यांसाठी वगैरे? नाही, आम्हाला कासार शिरसी शहर हे तालुका होणार आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता ज्या बाहेरगावी जे तालुक्याला लोक बघायला जातात, समजा बारामती शहरसारखं बघायला जे लोक जाणार आहेत ते आमच्या कासार शिरसीला बघायला यावं, हे आमदार साहेबाची इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्याची पण इच्छा आहे. आणि सगळ्यात सुंदर मार्केट कमिटी आम्ही इथं कासार शिरसीला बनवत. जे साहेबाचं स्वप्न आहे की बारामतीला लोक जाण्यापेक्षा माझे कासार शिरसी बघायला यावं, माझा मतदारसंघ बघायला यावं, ही अपेक्षा. त्याच पावलावर पाऊल शेतरस्ते, आता महाराष्ट्रामध्ये शेतरस्त्याचं पॅटर्न गाजलं गेलं. आत्तापर्यंत कोणीही शेतरस्त्याला हात घातला नव्हता, पण आमदार साहेबांना तो शेतरस्ता एक महाराष्ट्रामध्ये औसा पॅटर्न हे गाजवलं. कारण आता आमचं सीझन आहे, राशीचं रास चालू करायची असेल तर 6-6 महिने वाट बघावं लागलं असतं लोकांना, कारण उन्हाळा कधी येईल. पण आता साहेबाच्या स्वप्नपूर्तीमुळं, साहेबाचं जे स्वप्न होतं की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता झाला पाहिजे, ते रस्ता पूर्ण करून आज रास सोयाबीन काढले की लगेच राशी होतात. म्हणजे असं बरेचसे काय विकास साहेबांनी केलेत. साहेबाचा विकास सांगावं तितका कमी आहे, साहेबाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि साहेबाचे जे स्वप्न आहेत की बाबा बाहेर तालुक्याला जाऊन बघणारी लोक माझ्या तालुक्यामध्ये येऊन बघावं, ते स्वप्न पुरतं. ते आम्ही त्या पावलावर पाऊल ठेवून साहेबाबरोबर विकास करू. काय आव्हान कराल? जनतेला हेच आव्हान करेन की आम्हाला मतदान द्या, आम्ही तुमचं आम्ही प्रत्येक साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करण्याचा प्रयत्न करू. तुमची जी प्रत्येकाची अडीअडचणी असतील ते दूर करू. आणि आत्तापर्यंत जे साहेबांनी विकास केला हा विकास भरपूर आहे, पण हिच्यापेक्षा जास्त विकास करायचा आम्ही प्रयत्न करू. कोकणी साहेब पण माझ्यासोबत आहेत, पंचायत समितीचे ते उमेदवार आहेत. पंचायत समिती किंवा इतर सगळ्या स्थानिक स्वराज्याचे जे निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, हा दुवा म्हणून काम करतात शासन आणि जनता. याच्यामध्ये काय तुम्ही मुद्दे घेऊन लोकांकडे जात आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण आहोत? सर्वप्रथम मी ज्यांनी आमचे भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात नंबर 1चा पक्ष आहे, त्यांची उमेदवारी आम्हाला सन्माननीय आमदार पवारसाहेबांनी, एक कार्यसम्राट आमदार आहेत, यांच्या माध्यमातून कासार शिरसीमध्ये आत्ता नाना सांगितल्याप्रमाणे की मोठं जे तहसील आमच्या गावामध्ये आलं आणि साहेबांनी एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे आमचे ग्रामपंचायत जी आहे होती ती नगरपंचायत करणारे साहेब, असं आश्वासनसुद्धा आम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे आमचं जे पुढे जे गाव आहे हे तालुक्याच्या लेवलवरती कसं मोठं होईल, एक सुंदर बारामतीसारखं एक पॅटर्न कासार शिरसीसुद्धा याच पद्धतीनं व्हावं, हे आमच्या साहेबांचं धोरण आहे. आणि त्याच्यातनं आता जे पंचायत समितीच्या विषयी मला बोललात की काही काही लोकांना घरकुल भेटलेलं नाही, शेततळे नाहीत, त्याच्यानंतरनं काय म्हणताय विहीर असेल, गोठे असतील,
ह्या सर्व गोष्टी आपण लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करणार आहोत. कारण आम्ही दोन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले आहोत आणि जनतेला आम्ही हेच आवाहन करतो की बाबा विकासावरती ही निवडणूक आहे. आम्हाला तुम्ही निवडून दिलात तर 100% आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध राहू. एवढेच मी बोलतो या ठिकाणी.